हाय गाइस, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. बघता बघता नवरात्रीही आली. गणपती बाप्पा करता करता गणपती बाप्पा गेले आणि नवरात्री आली आणि बघता बघता दिवाळीही येणार आहे. तर आज पहिला दिवस आहे. काहीतरी गोडाधोडाचा निवेद आपण देवाला दाखवूया. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. सो कम ऑन, लेट्स बिगिन. तर आम्ही आलो आहोत बेडशीट चेंज करायला. आणि बेडशीट जे आहे त्याला इलास्टिक आहे चारी बाजूनी, म्हणून ते थोडंसं इझी पडतं. फक्त त्याला टक करायचं आहे चारी बाजूने आणि ते होऊन जातं. अदरवाईज नॉर्मल जे प्लेन बेडशीट असतात ते थोडंसं मशक्कत लागतं, एक्सरसाइज होते त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये पण एक ट्रिक आहे. तर बेडशीट बदलून झालेला आहे आणि आता आम्ही पिलो कवर्स जे आहेत ते चेंज करतो आहे. त्याच्यानंतर कर्टन्स जे आहेत ते आम्ही चेंज करणार आहोत आणि जेवढे पण घरातले कर्टन्स आहेत ते सगळे चेंज करणार. पिलो कवर, बेडशीट्स सगळे चेंज करून झालेले आहेत. तर इथे मी आली आहे. देवघर जे आहे, देवांना स्नान घालायचं आहे मला. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, तर मंदिर वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित देव जे आहेत ते मी इथे घासून घेते आहे. आणि घासून घेतल्यानंतर थोडा वेळ मी देवांना सुकत ठेवणार आहे. पाणी त्याच्यावरचं पूर्णपणे जेव्हा सुकतील तेव्हा मी हे देव लावायला घेते आहे. तर याच्यानंतर मी दुपारचं काहीच रेकॉर्ड केलेलं नाही आहे आणि सकाळी जे देव घासून लावलेले त्याच्यानंतरचं मला काहीच रेकॉर्ड करता आलं नाही. हे डायरेक्ट आहे संध्याकाळचं. देव जे आहे ते व्यवस्थित घासून धुवून व्यवस्थित स्वच्छ मंदिर वगैरे स्वच्छ पुसून मी लावलेलं आहे देवांना ह्याच्यावरती मंदिरामध्ये. आणि मग रांगोळीही काढून झालेली आहे माझी. आणि आता आपण देवाला काहीतरी गोड बनवूया आणि मग त्याच्यानंतर देवाला निवेद दाखवूया. चला. जसं की मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळ झाली आहे, तर आज आपण इथे स्वयंपाकाचं मी न दाखवता फक्त प्रसादाचं दाखवते. कारण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते. नेहमी मी तुम्हाला स्वयंपाकाचंच दाखवते, तर आज वेगळं. बरं, इथे 2 कप मी चण्याची डाळ घेतली आहे, जी मिक्सरमध्ये इझिली वाटून घेतलेली आहे. आणि हे जे आहे ती चाळणी आहे, मी ऑनलाईन मागवली आहे. खूप इझीपणे जे पीठ आहे ते त्याच्यातून छानपैकी फिल्टर होऊन निघतं आणि छान आहे. म्हणजे आपण जे चाळणी आहे ती शेक करून जेव्हा पीठ चाळतो तेव्हा ते सगळीकडे पडते. तर अशा ह्याच्यानी जर चाळलं तर पडत नाही आणि खूप छान आहे. बरं, इथे मी 2 कप चण्याची डाळ घेतलेली आणि 1 कप जे आहे ती तूप घेते. तर पहिला जे आहे मी बेसनला व्यवस्थित भाजून घेते आहे. एकदम बारीक ठेवायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडीशी मेहनत लागणार आहे ह्याला, पण कसं आहे की खायला खूप अप्रतिम लागेल आणि खूप छान लागेल आणि काहीतरी नवीन. तर तूप जे आहे ते थोडं असं 2 चमचे करून असं हळू भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जेवढे पण गुठळ्या होतील ते आपल्याला असे गुठळ्या दाबून काढून घ्यायचे आहेत. आणि जेवढं होईल ना, फक्त करपून नाही द्यायचं आहे खाली. आणि जर तुम्हाला मधी ड्रायफ्रूट्सचा क्रंच आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता. अदरवाईज काही गरज नाही आहे. आम्हाला आवडतं म्हणून आम्ही लोक थोडंसं ड्रायफ्रूट आतमध्ये ॲड करतो. बरं, इथे मिल्कमेडचा छोटूसा डब्बा मी आणलेला आहे. आय थिंक 100 ml काहीतरी हा डब्बा आहे. तर त्या डब्याचा मी अर्धा भाग घातला आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तो पूर्ण ओतू शकता, पण आम्ही थोडंसं गोड कमी खातो. बरं, इथे माझं भाजून झालं आहे आणि मी ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं बेसन भाजून घेतलं आहे. अशा प्रकारचा तुमच्याकडे डबा असेल किंवा चौकोन डिश असेल किंवा गोल डबा असेल, तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ह्याला गरम असतानाच टाकून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर वरती जे पण ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि वरती त्याला
चुरा करून टाकायचा आहे. आणि फ्रीजमध्ये जे आहे ते आपल्याला ह्याला ॲटलिस्ट अर्धा तास सेट करायला ठेवून द्यायचं आहे. बरं, इथे हे सेट करून माझं झालेलं आहे आणि हे थोडंसं कडक झालं आहे, कारण ऑब्व्हियसली फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे कडकच होणार, पण त्याच्याशिवाय हे सेट होणार नाही. गरम गरम असताना कापलात तर त्याचा सुरा होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही जर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलात तर खूप छान लागेल आणि कटही व्यवस्थित होईल. बरं, इथे माझे फूल जे आहेत ते देवाला वाहून झालेले आहेत. करटी पेटवली आहे. आज धूप घातलेला आहे घरामध्ये, कारण पहिला दिवस आहे नवरात्रीचा, तर देवाला प्रसाद हे दाखवलंच पाहिजे आणि आज काहीतरी वेगळा प्रसाद. तर खूप अप्रतिम झालेले. तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून कळवा की कसे झालेत. बरं, इथे आम्ही PNTमध्ये आलेलो आणि एवढं छान इथे आईची प्रतिमा होती आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आलो. तिथे पण थोडासा गरबा खेळला आम्ही आणि छानपैकी एन्जॉय केलं आणि थोडेफार फोटोजही आम्ही काढले आणि मग थकल्यानंतर घरी आलो. सो आज आम्ही पाय पडायला गेलेलो माताजींच्या इथे. PNTला होते ते आणि खूप मस्त असं रूप एवढं तेजमयी होतं ना आईचं की नुसतं बघत राहावं असं वाटत होतं. हे विशाल, हे प्रचंड, ते चेहऱ्यावरती तो तेज, तो आनंद, तो स्वरूप एवढं छान वाटत होतं ना. मला तिथून जाऊसं वाटतच नव्हतं. असं वाटत होतं की त्या आईच्या प्रतिमाकडे बघतच राहावं, निरखून अगदी बघत राहावं. आरती चालू होती म्हणून जास्त पुढे जायला नाही भेटलं, पण तिथल्या तिथेच एवढं छान आणि एवढं मन जे आहे ते खूप 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 छान वाटलं. मग नंतर परत इथे येताना आमच्या सोसायटीच्या बाहेर पण एक माताजी आहेत विराजमान, तर तिथे पण मी गेली पाय पडायला. तर तिथे एक ताई आले आणि त्यांनी हळद कुंकू लावलं आणि बरं वाटलं. असं कोण पुढे येऊन हळद कुंकू लावतं तर मन खूप प्रसन्न होतं, बरं वाटतं. तर तिथे पण खूप छान, म्हणजे खूप मस्त, खूप बरं वाटलं. दर्शन घेऊन आलो आज पहिला दिवस आणि प्रसादही घरी बनवला आणि असंच ट्राय केला. मी बोली काहीतरी जरासं नवीन बनवावं. बरं, जे प्रसाद बनवलं आहे ना ते थोडंसं मी कमी स्वीट बनवलं आहे. हाफ डबा टाकला आहे मिल्कमेडचा आणि अजिबात साखर टाकलेली नाही आहे, कारण नितीन जे आहेत ते खूप कमी स्वीट खातात आणि आम्ही पण जास्त गोड नाही आवडत, एकदम अति नाही आवडत. तर जे गोड खात असतील ना त्यांनी तो पूर्ण एक डबा आहे, तो एवढा डबा, तो पूर्ण त्याच्यामध्ये टाकावा रेसिपी बनवत असाल. आणि इन केस जर तुमच्याकडे मिल्कमेड नसेल तर तुम्ही गुळाची पावडर, गूळ, साखर हेही टाकून तुम्ही बनवू शकता. खूप छान आणि खूप अप्रतिम झालेलं. नितीनला पण खूप आवडलं, मला पण खूप आवडलं, मुलांनाही खूप आवडलं आणि नक्की ट्राय करून बघा घरामध्ये. काहीतरी वेगळं बनवायचं होतं. बेसनचे लाडूच तर आपण खातोच, पण हे जरा मैसूर पाक टाईप थोडंसं, म्हणजे मैसूर पाक नाही एक्झॅक्टली, पण थोडंसं वेगळं. त्याच्यामध्ये ते चौकोन पीस, जरा मैसूर पाक नाही, मोहनताळ आय थिंक, असं चौकोन येतात येल्लो कलरचे, त्याला खड्डे खड्डे असतात, मोहनताळ बोलतात आय थिंक. तर थोडंसं मिळतं जुळतं त्याला. छान झालेलं ऑल ओव्हर. फक्त गोडसाठी मी कमी गोड टाकलेलं, कारण आम्ही लोक गोड खात नाही, जसं की मी तुम्हाला सांगते. बरं, नवरात्री सुरू झालेली आहे आणि जिथे तिथे दांडिया वाईब्स, गरबा वाईब्स चालू आहेत आणि मस्त वाटतं. वातावरण अगदी प्रफुल्लित. शॉपिंग, मस्त चनियाचोळी, केडिया, मग परत गाऊन्स. असे आता गाऊन्स पण निघाले आहेत जे नवरात्री वाईब्स देतात, ज्याला मीना वगैरे लावलेलं असतं, आरशे वगैरे, खूप असे वेगळे वेगळे एकदम हे निघालेले आहेत. तर मी तर काय अशी बाहेर गेलेली नाही आहे, पण जर काही शॉपिंग केली आणि जर काही घेतलं तर नक्की तुमच्याशी शेअर करेन. मला आता सध्या रांगोळी घ्यायचं आहे आणि साचे घ्यायचे आहेत रांगोळीचे, तर ते मी घेणार आहे. तर बघूया कसं काय ते मग नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग अँड आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. शुभ नवरात्री, हॅपी नवरात्री.